स्नेह म्हणजे तेल आणि स्नेह म्हणजे प्रेम, ह्या दोन्ही गोष्टी जर तेल आणि प्रेम ह्या जर गोष्टी एकत्र केल्या तर वात शमन व्हायला, वेदना कमी व्हायला, मग ह्या वेदना शरीराच्या असू देत नाहीतर मनाच्या असू देत, एक कुठून तरी काम होणारच आहे. जुन्या माणसांना त्यांच्या आरोग्याचं रहस्य जर विचारलं तर ते सांगतात तेल पिणं हे चांगल्या आरोग्याचं लक्षण आहे. आजच्या भाषेत त्याला ऑइल पुलिंग म्हणतात. ऑइल पुलिंग म्हणजे ओढून घेणं. ते नाकातनं पण घेऊ शकतो, कानातनं पण घेऊ शकतो, डोळ्यातनं पण घेऊ शकतो, तोंडाने पण घेऊ शकतो, त्वचेतनं पण शोषून घेऊ शकतो. शरीरामध्ये ओढून घेणं, शोषलं जाणं हा त्याच्या मागचा उद्देश आहे. तेल पिलं तर खूप फायदा होतो. सकाळी 1 चमचा, संध्याकाळी 1 चमचा. प्रकृतीनुसार ज्यांची प्रकृती कफाची आहे त्यांनी थोडंसं उष्ण वीर्यात्मक तेल जर वापरलं, म्हणजे कोणतं तेल, तर खोबरेल तेल घेतलं तरी चालू शकेल, तीळ तेल घेतलं तरी चालू शकेल, शेंगतेल घेतलं तरी चालू शकेल. जर बारीक व्हायचं असेल तर सरसो का तेल पण चालेल, ते पण उष्ण आहे, किंवा करडईचं तेल ते पण चांगलं आहे. म्हणजे हे तेल मात्र जेवताना घेतलं तरी चालतं. वरून घेतलेलं तेल जे आहे ना ते सुद्धा खूप चांगलं काम करतं. ऑइल पुलिंग म्हणजे गुळण्या करणं असं म्हटलं तर तरी चालू शकेल, दातांना लावलं तर तरी चालू शकेल. सरळ आपलं जे दंतमंजन आहे, हे दंतमंजन काळे असू देत, लाल असू देत, विठोबा असू देत, किंवा अन्य कोणतेही माकडछाप असू देत, या दंतमंजनामध्ये समजा जर आपण तेल घातलं आणि जर ती पेस्ट म्हणून जर आपण अप्लाय केली तर ते सुद्धा एका प्रकारचं ऑइल पुलिंग आहे. हिरड्यांमधनं सुद्धा शोषलं जातं, दातांमधनं सुद्धा शोषलं जातं, सबल्युंगल ऍक्शन्स त्याच्यात त्या पण शोषलं जातं. त्यामुळे वृद्ध व्यक्तींचं आयुष्य वाढण्यासाठी तेलाचा वापर जेवणात जास्ती करणं आणि हे तेल कच्च्या स्वरूपात जाणं, याला ऑइल पुलिंग असा शब्द थोडासा व्याख्येमध्ये विस्तार करून जर सांगायचं झालं तर असा विस्तार आपल्याला करता येऊ शकतो. ऑइल पुलिंगचं सुद्धा एक फॅड आहे, जसं इंटरमिटंट फास्टिंग, ऑइल पुलिंग, अँटीऑक्सिडंट्स किंवा चिया, हे आता असे परवलीचे, आरोग्याचे परवलीचे शब्द झालेले आहेत. म्हणून हा ऑइल पुलिंग असा शब्द वापरला जातोय. आयुर्वेदामध्ये स्नेहन असा साधा सोपा शब्द वापरलाय. स्नेह म्हणजे तेल आणि स्नेह म्हणजे प्रेम, ह्या दोन्ही गोष्टी जर तेल आणि प्रेम ह्या जर गोष्टी एकत्र केल्या तर वात शमन व्हायला, वेदना कमी व्हायला, मग ह्या वेदना शरीराच्या असू देत नाहीतर मनाच्या असू देत, एक कुठून तरी काम होणारच आहे. मनावर काम होईल प्रेमाने आणि शरीरावर काम होईल स्नेहाने, तेलाने. तेल गरज आहे, सगळीकडे वापरा, यथेच्छ वापरा. कोलेस्ट्रॉलची काळजी अजिबात करू नका. वैद्यकीय अंधश्रद्धा आहे असं माझं स्पष्ट मत आहे. कच्च्या स्वरूपात तेल म्हणजे आरोग्याचा भक्कम पाया. लहान मुलांना आपल्या परंपरेमध्ये टाळू भरणं, डोळ्यामध्ये तेल घालणं, संपूर्ण अंगाला कर्णपुरण करणं, नाभी पुरण करणं, पादाभ्यंग करणं, हे सगळे प्रकार हे ऑइल पुलिंगचे सगळे चुलत भाऊ, मावस भाऊ, आत्ते भाऊ आणि सावत्र भाऊ आहेत असं म्हटलं तरी चालू शकेल. थेट त्वचेच्या संपर्कात जेव्हा तेल येतं तेव्हा सुद्धा ते ऑइल पुलिंग होतं. लघवीच्या जागेमध्ये, योनी मार्गामध्ये, संडासच्या जागेला लावणं तेल, तेलाचा पिचू ठेवणं, हे सुद्धा ऑइल पुलिंगच म्हटलं तरी चालू शकेल. मग या पद्धतीने शरीराला जेवढ्या मार्गाने तेल देता येईल तेवढ्या मार्गाने द्या. आयुर्वेदामध्ये तेलाच्या म्हणजे स्नेहाच्या अनेक योनयः असं म्हटलंय आणि 24 विचारणा सांगितल्यात. 24 विचारणा म्हणजे प्रकार. 24 प्रकारे तेल तुम्ही शरीरात ऍडमिनिस्टर करू शकता, देऊ शकता. अशा पद्धतीने यमक स्नेह आहे, अच्छ स्नेह आहे, अशा पद्धतीत देखील आपण हे तेल शरीरामध्ये देऊ शकतो. तेल जर शरीरात जेवढं जास्ती जिरवणार तेवढी तुमची हाडं पण मजबूत होणार. अभ्यंगाचा श्लोक तुम्हाला सगळ्यांना माहितीच आहे. ऑइल पुलिंगचे सगळे फायदे या अभ्यंगामध्ये पण आहेत. एकदा परत अभ्यास करूया आणि तेल अंगाला जिरवण्याचा प्रयत्न करूया. धन्यवाद.